पण खोबरं खिसून ठेवत आहे बघा. खोबरं खिसलं ना आणि खराब होत नाही. मग त्याला जरा वाटताना आपल्याला ना म्हणजे मसाला भाजताना आपल्याला इझी पडतं, हो की नाही. आणि आपण असं खोबरं भाजून ठेवायचं, असं खिसायचं खोबरं आणि मग असं खिसून ठेवलं ना की मग आपल्याला ते वाटणामध्ये घेताना चांगलं लागतं. म्हणजे त्याला थोडंसं तव्यावर फ्राय करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं डब्यात बंद करून. म्हणजे वेळेला आपल्याला ते पटकन टाकता येतं वाटणामध्ये, हो की नाही. तर मी आता थोड्या वेळापूर्वी आहे ना रुपालीताई ठोंबरे यांचा व्हिडिओ पाहत होते. ते काय म्हणत होत्या की दादांना जे जिवंतपणी करता नाही आलं ना, तर ते दादांनी मेल्यानंतर केलेले, माहिती का, ज्या गोष्टी राहिलेल्या होत्या त्या. आणि खरंच असतं बरं का. मी म्हणते ना, मला पण हे आहे, अनुभव आहे. माणसाने जे गोष्टी माणसाला जिवंतपणी करता येत नाही ना, ते माणूस मेल्यावर नक्कीच करतं. आता हे अजितदादा गेले आणि अजितदादांना सर्व माहिती होतं, परंतु ते काही करू शकत नव्हते. आता 2 महिने होतील आणि खूप मोठं हे प्रकरण बाहेर आलं खरातचं, हो की नाही. काय तो अशोक खरातचं. आणि तो खूप दिवसापासून असं करत होता, महिलांना त्रास देत होता. आणि त्याच्यामध्ये होत्या चाकणकर ताई, चाकणकर बाई म्हणावं लागेल. चाकणकर बाईंना हे शोभलं नाही. सुशिक्षित महिला, देखणी महिला आणि म्हणजे काय म्हणतात, महिला आयोगाच्या प्रतिष्ठित पदावर असणाऱ्या अशी ही बाई होती. आणि तिने असं, आणि हो, तिने एक असं म्हटलेली आहे, जर तुम्हाला विठ्ठलाच्या मंदिरात जाता नाही आलं ना, तर इथं या आणि ह्या विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घ्या. ही उपमा देणं त्यांना शोभलं नाही, माहिती का. कारण का, विठ्ठल ते विठ्ठलच आणि रुक्मिणी ती रुक्मिणीच असते. आजच्या काळामध्ये, ह्या कलियुगामध्ये, कुणी कोणाला मतलबाशिवाय काही देतही नाही, घेतही नाही, माहिती का. तर एवढी मोठी पदवी देण्याआधी त्यांनी थोडंसं विचार करायचा होता. बेभान झाल्या होत्या त्या. त्यांना काही समजत नव्हतं की हा व्हिडिओ कधी 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 हा व्हिडिओ बाहेर येईल असं त्यांना वाटलं नाही. कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ही बेभान होती. त्यांना असं वाटतं की काय, माझं गुपित काय उघडं होणार नाही, हो की नाही. परंतु मी वरच्यावर विश्वास ठेवते. वरचा आहे ना, वरचा कधी काय करेल त्याच्याकडे न्याय आहे. तो त्याच्या CCTVमध्ये सर्व पाहत आहे. आणि त्याचा CCTV जेव्हा लोकांच्या समोर येतो ना, तेव्हा दूध का दूध आणि पाणी का पाणी हे होतं. आणि एक सांगायचं म्हणजे, ज्यावेळेस त्यांना पोलीस लोक नाशिकला पकडायला गेले ना, तेव्हा पोलिसांनी खूप शक्कल लढवली. मी त्यांचे खरंच मनापासून आभारी आहे की पोलिसांनी खूप मोठी कामगिरी केली त्याला पकडण्यासाठी, हो की नाही. नाहीतर तो सापडला नसता. हं. ते रात्री पहाटे पहाटे गेले आणि चोर आले, चोर आले असे म्हणाले. आणि तो झोपलेला होता अशोक खरात. आणि त्याला त्यांनी, तो डोळे चोळतच उठला आणि म्हटला, कुठे चोर, कुठे चोर, आणि कोण आहात तुम्ही. पोलिसांना पाहून तो म्हणाला, कोण आहात तुम्ही. आणि त्याला त्यांनी हापचड्डीतच पकडला, माहिती. नाहीतर तो सापडला नसता. फार अवघड होतं पोलिसांसमोर आव्हान. आणि पोलिसांचे खूप खूप आभार, धन्यवाद की त्यांनी त्यांना पकडण्यात यशस्वी झाले. नाही तर ते सापडणं फार अवघड होतं. तर असं असतं बघा. मी तुम्हाला नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये, पापाचा घडा भरला की तो फुटतो. आणि तो फोडणारा एकच असतो, वरचा करता करविता. तो वेळ देतो माणसाला, प्रत्येकाला वेळ देतो. आणि मग जर तुम्ही त्यातून चांगले वागला नाही, तर त्याच्याकडे सर्व आहे. पापाचा घडा फुटणार आणि त्या व्यक्तीला शासन हे होणार, एवढं मात्र खरे, हो की नाही. आणि अजितदादांसमोर व्हायला पाहिजे होतं, परंतु नाही झालं. चला, त्यांच्या मागे त्यांच्या पुण्याईने आज ते सर्व लोक पकडली गेली आहेत, हो की नाही. ह्यातच खूप मोठं हे महाराष्ट्राचं हित आहे. आणि कित्येक बायका वाचलेल्या आहेत, माहिती का. नाही तर आज पण कित्येक स्त्रिया त्याच्या, तो आमचं चांगलं करेल, आमचं चांगलं करेल म्हणून त्याच्याकडे जात होत्या. परंतु चांगलं तर नाही झालं,
परंतु त्यांचीच इज्जत गेली. हो की नाही? आता काही काहींचे नवरे किती पस्तावत असतील ना, त्यांना माहीत पडल्यावर की ही माझी बायको पण तिथे जात होती. हं? तर किती मोठं हे झालं. नात्यांमध्ये किती मोठे त्यांनी भांडणं लावली नवरा बायकोंच्या. हो की नाही? की माझी बायको पण जात होती, माझी बहीण पण जात होती, माझी आई जात होती, हे जात होते, ते जात होते. पण सर्वच महिलांशी तो तसा करत नव्हता. काही काहीच त्याच्या निवडक त्याच्या मनामध्ये भरणाऱ्या महिलांबरोबरच तो असं करत असेल, असं मला वाटतंय. असं दिसतंय मला एकूण, आहे की नाही? तर अशा पुरुषांकडे जाऊ नका. आपल्या नशिबात जे असेल तेच होणार आहे. कोणी आपलं चांगलं करू शकत नाही आणि कुणी आपलं वाईटही करू शकत नाही. वाईट तरी करतील, पण चांगलं तर कुणी करणार नाही. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवू नका आणि पुरुषाशी लगट करू नका. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.